राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विविध सरकारी योजनांचा देखावा साकारला गेलाय। या देखाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो मात्र गायब असल्याचं चित्र दिसतंय। अजित पवार यांच्या जागेच्या ऐवजी म्हणजे अजित पवार जिथे असणं अपेक्षित होतं तिथे श्रीकांत शिंदेंचा फोटो या देखाव्यामध्ये पाहायला मिळतोय। ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्राच्या नकाशात सुद्धा अजित पवारांना काही स्थान देण्यात आल्याचं चित्र दिसत नाहीये। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, हे चित्र काय सूचित करतं की या संपूर्ण देखाव्यात अजित पवारांचा फोटोच नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्यातील जे काही राज्य सरकारने विविध लोकप्रिय योजनांचा एकूण धडाका लावलेला आहे त्याच्या सर्व देखावांचा एक देखावा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। आणि या देखाव्यांमध्ये राज्य सरकारच्या राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोटो असणं आवश्यक होतं। मात्र या देखाव्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फक्त फोटो दिसत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जो आहे तो दिसत नाही। त्यांच्या जागी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा फोटो जो आहे तो दिसून येत आहे। ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या अनेक महत्त्वाच्या देखाव्यांमध्ये फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो असल्याचे पाहायला मिळतात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जो आहे त्या वैद्यकीय जे सेवांची योजना आहे त्या वैद्यकीय सेवांच्या योजनांवरतीच फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जो आहे तो दिसून आलेला आहे। त्यामुळे एक राजकीय चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या आहेत। विधानसभा निवडणुका तोंडावरती असं असताना महायुतीमधील 3 प्रमुख पक्षांमधले 3 नेते जे आहेत ते सर्व स्तरावरती एकत्र दिसत नसल्यामुळे अनेक शंका कुशंकांना वाव मिळत आहे। धन्यवाद उदय या माहितीबद्दल। पुढची बातमी नाशिकमधनं। नाशिकच्या महात्मा नगर इथे आरोग्य विभागानं एक मोठी कारवाई केली आहे। महात्मा नगर इथल्या पांड्या हॉस्पिटलवरती आरोग्य विभागानं छापा टाकलाय। बेकायदेशीर पद्धतीनं या हॉस्पिटलमध्ये गर्भपात होत असल्याच्या संशयावरनं आरोग्य खात्यानं ही मोठी कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान आरोग्य खात्याला गर्भपाताच्या गोळ्या, काही औषधं आणि साहित्य सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नाशिकमधल्या उच्चभ्रू परिसरात असलेलं हे हॉस्पिटल आहे पांड्या हॉस्पिटल आणि याच हॉस्पिटलवर झालेल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे। उत्तर महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं हॉस्पिटल म्हणून पांड्या हॉस्पिटलची ओळख आहे आणि राज्याच्या आरोग्य खात्यानं या हॉस्पिटलवरती अचानक धाड टाकली। पांड्या हॉस्पिटलवरती एक मोठा आरोप केला जात होता। इथे बेकायदेशीर पद्धतीनं गर्भपात होतात असा हा आरोप आहे आणि या संशयावरनं या आरोपावरनं आरोग्य खात्यानं धाड टाकली असता कारवाई दरम्यान गर्भपाताच्या काही गोळ्या, औषधं आणि इतर साहित्य सापडल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। नाशिकच्या महात्मा नगर या उच्चाभ्रू वस्तीमध्ये असलेल्या पांडे हॉस्पिटलमध्ये गर्भनिदान केलं जात होतं। अवैध पद्धतीनं हा सगळा प्रकार जो आहे तो या हॉस्पिटलमध्ये सुरू असल्याच्या संशयावरून नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं छापा टाकलेला आहे आणि या छाप्याच्या कारवाईमध्ये काही संशयास्पद गोष्टी ज्या आहेत त्या देखील या अधिकाऱ्यांना सापडून आलेलं आहे। आपण ही दृश्य बघतोय। नाशिकच्या महात्मा नगर परिसरामध्ये असलेलं हे पांड्या हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये अवैध पद्धतीनं गर्भनिदान जे आहे ते केलं जात होतं, गर्भपात केला जात होता अशा प्रकारचा संशय जो आहे तो या सगळ्या अधिकाऱ्यांना होता आणि त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य पथकानं ही कारवाई केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय समोर बसलेल्या डॉक्टरांशी देखील ते चर्चा करतायत। त्यांच्याकडे काही साठा जो मिळून आलेला आहे औषधांचा तो नेमका कसा आहे याची माहिती त्यांच्याकडनं घेतली जाते। या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो साठा सापडलेला आहे गर्भपात करण्याचा त्यामध्ये त्याची नोंद जी आहे त्याची तपासणी जी आहे ती अधिकाऱ्यांकडनं केली जाते। अन्न औषध प्रशासन असेल, फूड अँड ड्रग्सचे काही अधिकारी असतील ते देखील दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं देखील या सगळ्या साठ्याची माहिती जी आहे ती घेतली जाते। अधिकाऱ्यांकडनं अद्यापही झाडाझडती जी आहे ती या हॉस्पिटलमध्ये घेतली जाते। नाशिकच्या उच्चाभ्रू वस्तीमध्ये हे हॉस्पिटल आहे। गेली अनेक वर्षांपासून पांड्या हॉस्पिटल जे आहे ते नाशिककरांसाठी परिचित आहे आणि अशा हॉस्पिटलमध्ये ही कारवाई झाल्यामुळे नाशिकच्या आरोग्य यंत्रणेमध्ये मात्र खळबळ उडाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। वैद्यकीय आरोग्य अधिकारी आहे त्यांची समिती होती, त्यांना माहिती होती गोपनीय, त्या अनुषंगे त्यांनी इथे धाड टाकली आणि त्यांनी मग आम्हाला कळवलं की असा असा साठा आहे। तर मग आम्ही आता दाखल झालो आहे आणि ते साठ्याची पडताळणी करतो आहे। त्यांनी कुठून आणला, कसं आणला त्याबाबत त्यांच्याकडनं विचारणं चालू आहे। पांड्या हॉस्पिटल नावाचं रजिस्टर्ड आमच्याकडे महानगरपालिकेमध्ये हॉस्पिटल नाही आहे, परंतु चौकशी केली असता हे खूप जुनं हॉस्पिटल आहे असं दिसलं। मग आम्ही ह्या चौकशीसाठी आलो होतो की हे अनऑथराइज आणि अनरजिस्टर्ड हॉस्पिटल आहे, तर आपण चौकशीसाठी जाऊ। मग त्या चौकशी कामी आलो असता आम्हाला वेगळंच काही इथे सापडलं। गर्भपाताचं
इथे जे काही गोळ्या औषधं वापरतात गर्भपातासाठीचे ते गोळ्या औषधं आम्हाला खूप प्रमाणामध्ये सापडल्या. आम्ही तत्सम लगेच त्या संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनच्या PIंना बोललो, फूड अँड ड्रगच्या ऑफिसरशी बोललो, आमच्या माननीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनासुद्धाही इन्फॉर्म केलं आम्ही की असा प्रकार इथे चालू आहे. काही प्रतिक्रिया नाही आहे. तुमचं काही स्पष्टीकरण यावर? नाही, ठीक आहे, ते त्यांचं काम करतात. आय एम रेडी टू कॉपरेट व्हॉट दे आर डुईंग. आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या आणखी काही बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया. वाशिम जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी या हंगामात ज्वारी, मका आणि बाजरीसह इतर भरड पिकांकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी 7,500 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना केवळ 138 हेक्टरांवरती ज्वारीची पेरणी केली गेली आहे. वाशिमसह जिल्ह्यातील रिसोड, कारंजा या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत. या बाजार समित्यांमध्ये 4,200 ते 4,550 रुपये प्रति क्विंटल इतक्या दरानं सोयाबीनची विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. जालन्यामध्ये मोसंबी उत्पादकांसह फळ बागायतदारांनी रॅली काढली. अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वातावरण बदलामुळे मोसंबीचं प्रचंड नुकसान झालंय. 2018 ते 2023 पर्यंतचा फळ पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. उडीद पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली. राज्य शासनाकडून 26 जिल्ह्यांना जवळपास 307 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. मात्र या 26 जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश नसल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करतात. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊनही सरकार झोपेत असेल तर शेतकऱ्यांनी यांना झोपवलं पाहिजे असा हल्लाबोल विजय वडेट्टीवारांनी केलाय. सरकार गुजरात समोर नतमस्तक झालंय. अहंकार गहाण टाका आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी विजय वडेट्टीवार करतात. स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती, प्रहार जनशक्तीचे प्रमुख आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी परभणी दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी परभणी जिल्ह्यातील रामी टाकळी येथील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी केली. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या संयुक्त दौऱ्यादरम्यान दोघांकडूनही करण्यात आली. संभाजीराजे छत्रपतींनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, मात्र कृषी मंत्री पाहणी करण्याच्या ऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गुंतलेले आहेत अशी टीका संभाजीराजे करतात. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मदत देण्याबाबत पुढची कार्यवाही तातडीनं केली जाईल असं आश्वासन अनिल पाटील यांच्या वतीनं दिलं गेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी भाग्यश्री उमरेंचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. संदीपान भुमरेंनी उपोषणकर्त्या तरुणीची भेट घेतली. 17 सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा 18 तारखेला स्मशानामध्ये दिसेन असा इशारा भाग्यश्री उमरे यांनी सरकारला दिलाय. तुळजाभवानी देवीच्या सोनं चांदी अपहार प्रकरणी राज्य सरकारनं याचिकेत केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली. तुर्तास तुळजाभवानी सोनं चांदी अपहार प्रकरणात गुन्हा नोंदवला नाहीये. गुन्हा नोंद करायचा की नाही याबद्दल आता सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय घेतला जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी कमलेश चौधरींनी शेतात फवारणीमुळे होणारी विषबाधा टाळण्यासाठी चक्क 55 फूट लांबीचा हायड्रोलिक बूम स्प्रे तयार केलाय, जो 20 ते 25 मिनिटात 10 एकर शेतात कीटकनाशकाची फवारणी करू शकतो. एसटी प्रवर्गातनं धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूरमध्ये धनगर समाज बांधव उपोषणासाठी बसले. मात्र उपोषणकर्त्यांमध्येच वाद झाल्यामुळे उपोषणकर्ते पांडुरंग मिरगळ हे उपोषण स्थळापासून दूर निघून गेले. राज्यामधील सर्व सत्ताधारी आणि विरोधकांनी गेली 78 वर्ष धनगर समाजाचा केवळ वापर करून घेत त्यांची फसवणूक केल्याचा आरोप धनगर समाजाचे उपोषणकर्ते पांडुरंग मिरगळ यांनी केला. तात्काळ एकदिवसीय अधिवेशन बोलावून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं, अन्यथा आपला धनगरी इंगा दाखवू असा इशारा मिरगळ यांनी सरकारला दिलाय. हिंगोलीच्या माळसेलू गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानं मद्यपान करून शाळेत धिंगाणा घातला. गजानन वडकुते असे या मद्यधुंद शिक्षकाचं नाव आहे.
या शिक्षकाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना सुद्धा शिक्षकानं शिवीगाळ केली. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या शासन आदेशावरनं शिक्षण संस्थाचालक आक्रमक झालेत. सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश मान्य झालेत, मात्र निधी शासनानं द्यावा. प्रत्येक शाळेमध्ये महिला शिपायाची शासनानं नियुक्ती करावी अशी मागणी केली जाते. वीज कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 19% वेतनवाढ दिली गेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतला. मार्च 2024 पासून वेतनवाढ लागू केली जाईल. अंधेरीमधल्या गोखले रेल्वे उड्डाण पुलाची दुसरी तुळई रेल्वे भागावरती 90 मीटरपर्यंत सरकवण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालंय. येत्या काही दिवसात ही तुळई टप्प्याटप्प्यानं 8 मीटरपर्यंत खाली आणली जाईल. जायकवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. यामध्ये 3000 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे. धरणाच्या 23 दरवाजांपैकी 6 दरवाजे अर्ध्या फुटानं खुले केले गेलेत. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाच्या 10 गेटमधनं 8149 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. दमदार पावसामुळे धरणसाठ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. पुणे शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातलंय. मात्र महानगरपालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. याविरोधात शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी महापालिकेच्या परिसरात धूर फवारणी करत अनोखं आंदोलन केलं. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातनं पाणी सोडण्यात आलं. मात्र या कालव्यातनं पाण्याची गळती झाल्यामुळे शेकडो एकर शेती बाधित आहे. कालव्याच्या जवळच्या शेतात आणि घरांमध्ये पाणी शिरत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं चाक बंद आंदोलन केलं गेलं. श्रीरामपूर नगर परिषदेसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळेला निवेदन देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले. पिंपरी चिंचवड शहरात उभारल्या जात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप केला गेला. शहरातील विरोधक आणि पुरोगामी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात भीक मागो आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर जागावाटपाचा पहिला फॉर्म्युला न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना केवळ जिंकणाऱ्या पक्षाच्या उमेदवारालाच तिकीट दिलं जाईल. साधारणतः 160 जागांवर प्रत्यक्ष उमेदवारीसाठी भाजपचा दावा आहे. तर शिंदे गटाला 65 ते 75 तर अजित पवारांना 55 ते 60 जागांची शक्यता आहे. महायुतीची बाजू मांडण्यासाठी आता 3 प्रवक्त्यांची नियुक्ती होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीनही पक्षातनं प्रत्येकी एकाची प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली जाईल. अमित शहांच्या दौऱ्यानंतर महायुतीमधले मतभेद टाळण्यासाठी पहिलं पाऊल उचलण्यात आलंय. अमित शहांना फडणवीसांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. फडणवीसांना त्यांच्या मनासारखं महाराष्ट्रात करता येत नाही असा टोला जयंत पाटील लगावतात. बाकी दोघे सत्तेसाठी गेलेत, मात्र या त्रिकुटाला जनतेनं नाकारलंय अशी टीका जयंत पाटलांनी केली. बारामती नगरपालिका आमदार खासदार सगळे विरोधात होते, तरी सुद्धा आपण निवडून आलो. ताकद पदात नाही तर राज्यातली जनता हीच आपली ताकद आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात. 2च महिन्यांचा विषय, थोडी कळ सोसा. आपलं सरकार आल्यावर तुम्हाला कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधनंच निवडणूक लढवतील असं वक्तव्य बारामती विधानसभा बूथ कमिटीचे प्रमुख किरण गुजर यांनी केलंय. जर ते निवडणूक लढणार नसतील तर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करून त्यांना निवडणूक लढवायला भाग पाडू असं वक्तव्य ते करतात. अजित पवार बारामतीतनं पराभूत होणार या राऊतांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया आली आहे. राऊतांसारखा रिकामटेकडा माणूस नाही, राऊतांनी बारामतीत जाऊन तिथला विकास पाहावा असं अमोल मिटकरी म्हणतात. मनोज जरांगे यांनी घोंगडी बैठकीतनं देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा निशाणा साधला. फडणवीसांनी मराठा समाजात फूट पाडण्याचं काम केल्याची टीका जरांगे पाटलांनी केली होती. सरकारनं आरक्षण दिलं नाही तर 113 आमदारांना पाडणारच असं म्हणत त्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. मनोज जरांगे पाटील घोंगडी बैठकीसाठी बीडमध्ये होते. भाषण संपल्यावर मनोज जरांगे पाटील यांची बाबा सिद्दीकींनी भेट घेतली. यावेळी बाबा सिद्दीकी यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जरांगे पाटलांचा सत्कार केला. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीवर धनंजय मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंसोबत कृषी संदर्भात चर्चा झाली, इतर कोणतीही चर्चा झाली नाही अशी माहिती
धनंजय मुंडेंनी दिली आहे. मराठा आरक्षणाची मूळ मागणी भरकटताना दिसते असं आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय. विशेष अधिवेशन आयोजित करून ओबीसींमधनं आरक्षण द्यायचं की नाही याबाबतीत सर्व आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी असं राजेंद्र राऊत म्हणतात. यवतमाळमध्ये अमोल मिटकरींच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शरद पवार गटाकडनं घोषणाबाजी झाली. गद्दार गद्दार मिटकरी गद्दार या घोषणा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडनं दिल्या गेल्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीबाबत काही पक्षांसोबत चर्चा झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसंच मनोज जरांगेंसोबत जे पक्ष जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या पक्षप्रवेशापूर्वीच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. गोंदिया विधानसभेवरनं उभाठा पक्ष आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. गोंदिया विधानसभेत आमचं संघटन मजबूत असून आम्ही जागा सोडणार नाही अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती शेतकरी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते पार पडली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषानं वातावरण भारावून गेलं होतं. देशात वाढत असलेल्या महिला अत्याचारावरती शिवडीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चलचित्रांचा देखावा साकारण्यात आलाय. माझं काय चुकलं अशी टॅगलाईन देत हा देखावा साकारण्यात आलाय. जालन्यामध्ये 1 कोटी रुपये किंमत असलेल्या सोन्या चांदीच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अनोखा गणेश मंडळाचं यंदाचं 9वं वर्ष आहे. गेल्या वर्षी या गणेश मंडळानं 108 किलो वजनाच्या गणेश मूर्तीची स्थापना केलेली. यंदा याच मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांचा साज चढवण्यात आलाय. बातम्यांचा आढावा पूर्ण झालाय महाराष्ट्रभरातल्या आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.